श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजच्या व्हिडिओत शनिदेवाची दृष्टी का आहे शापित या विषयीची शनिदेव व त्यांची पत्नी चित्ररथाची एक कथा ऐकणार आहोत। शनिदेवाला का दिला त्यांच्याच पत्नीने असा भयंकर शाप, त्यामुळे शनिदेवाची दृष्टी ही शापित कुदृष्टी बनली। ज्यांच्यावर शनीची नजर पडते त्यांचे आयुष्य कष्टाने, चिंतेने व अडचणीने भरून जाते व त्यांच्याच नजरेमुळे मनुष्य रंकाचा राजा व राजाचा रंक सुद्धा बनतो। चला तर मग ऐकूया शनिदेवाला मिळालेल्या शापाची एक अद्भुत कथा। शनिदेव हे छाया आणि भगवान सूर्य यांचे पुत्र मानले जातात। त्यांची पूजा देखील केली जाते, परंतु शनिदेव यांच्या मूर्तीची पूजा नेहमी मंदिरातच केली जाते। हे तुम्हाला लक्षात आले आहे का? कोणीही शनिदेवाची मूर्ती घरात ठेवत नाही किंवा पूजा सुद्धा करत नाही। लोक त्यांच्याशी नजर मिळवत नाहीत। असे का घडले हे जाणून घेऊया। धार्मिक मान्यतेनुसार कोणीही शनिदेवाशी नजर मिळवू नये, कारण शनिदेवांना हा शाप आहे की ज्यांच्यावरही ते आपली दृष्टी टाकतील त्यांचे अशुभ घडेल। त्यांच्या दृष्टीपासून दूर राहण्यासाठी त्यांची मूर्ती घरात ठेवली जात नाही। हेच कारण आहे जे लोक शनिदेवाची पूजा घरामध्ये करत नाहीत व त्यांच्या नजरेशी नजर मिळवत नाहीत। तर मंडळी, शनिदेव हे श्रीकृष्णाचे परम भक्त होते। ते लहानपणापासून श्रीकृष्णाची पूजा करत असत। पौराणिक कथेनुसार शनिदेवाची पत्नी ही देखील खूप तेजस्वी, ज्ञानी आणि एकनिष्ठ स्त्री होती। लग्नानंतरही शनिदेव नेहमी कृष्णाच्या भक्तीत तल्लीन राहत होते। एका रात्री चित्ररथ ऋतुस्नान करून पुत्र प्राप्तीसाठी शनिदेवाकडे गेली। त्यावेळीही शनिदेव भगवान श्रीकृष्णाच्या ध्यानात मग्न होते। शनिदेवाने बायकोकडे डुंकून सुद्धा पाहिली नाही। हा तिला तिचा अपमान वाटला। चित्ररथाने शनिदेवाला शाप दिला आणि सांगितले की आजपासून तुम्ही ज्यांना पाहिलत त्याचा नाश होईल। पत्नी चित्ररथचे शब्द ऐकून शनिदेवाचे लक्ष भंगले आणि त्यांनी आपल्या चुकीचा पश्चाताप केला। त्यासाठी शनिदेव आपल्या पत्नीची माफी मागू लागले। शनिदेवाच्या पत्नीकडे हा शाप तोडण्याचा कोणताही उपाय नव्हता, त्यामुळे शनिदेव नेहमी नतमस्तक होऊन चालतात, जेणेकरून त्यांची नजर कोणावरही पडू नये। शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या नजरेला नजर मिळवू नये असाही शास्त्रात उल्लेख आहे। त्याचबरोबर शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी त्यांची पूजा, जप, तपश्चर्या आणि ध्यान रोज करावे। तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे। शनिदेवाच्या दर्शनामुळे भगवान गणेशाचे मस्तक कापले गेले होते। पौराणिक कथेनुसार शनीच्या वक्र दृष्टीमुळे गणेशाचे मस्तक शरीरापासून वेगळे झाले होते। यामागे एक कथा आहे। जेव्हा देवी पार्वतीने आपल्या उटणापासून श्री गणेशाला बनवले होते, तेव्हा शिवलोकामध्ये एक उत्सव झाला। सर्व देवी देवता गणेशाला आशीर्वाद देण्यासाठी आले होते। त्यावेळी शनिदेव गणेशाला न पाहता तेथून जाऊ लागले। तेव्हा देवी पार्वती म्हणाली, शनिदेव, तू माझ्या मुलाला पाहणार नाहीस का? शनिदेव म्हणाले, माता, माझे पाहणे शुभ नाही। तेव्हा देवी पार्वती म्हणाली की तुला माझा मुलगा होण्याचा कदाचित आनंद झालेला नाही, परंतु हा माझा आदेश आहे की तू माझ्या मुलाला पाहावेस आणि त्याला आशीर्वाद सुद्धा द्यावेस। त्यानंतर शनिदेवाने देवी पार्वतीच्या आज्ञेचे पालन केले आणि गणेशावर दृष्टी टाकली। मान्यता आहे की शनिदेवाच्या दर्शनानंतरच गणेशाचे मस्तक कापले गेले आणि गणेशांना हत्तीचे मस्तक लावण्यात आले। यानंतर गणेशांना गजानन म्हटले जाऊ लागले। शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश असं म्हटलं जातं। शनी वाईट कर्मासाठी खूप कठोर शिक्षा देतात आणि चांगल्या लोकांना चांगल्या कर्माचे शुभ फळ देतात। शनिदेवाला तेल, तीळ आणि काळा रंग अत्यंत प्रिय आहे। तेव्हा शनिदेवाच्या मंदिरात तुम्ही लोकांना या वस्तू अर्पण करताना पाहिलं असेल। परंतु तुम्हाला माहित आहे का, या गोष्टीमध्ये देखील एक रहस्य लपलेले आहे। एकदा सूर्यदेवाच्या सांगण्यावरून हनुमान शनीला समजावायला गेले, परंतु शनिदेवाला हनुमानाचे म्हणणे पटले नाही आणि ते युद्ध करण्यास तयार झाले। हनुमानाने युद्धामध्ये शनिदेवाचा पराभव केला। या युद्धात शनिदेव जखमी झाले। शनिदेवाच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या। शनीच्या शरीरावरील जखम बरी करण्यासाठी हनुमानाने शनीला मोहरीचे तेल दिले, त्यामुळे शनिदेवाला आराम वाटला।
यामुळे शनिदेवाने म्हटले की जो कोणी मला तेल अर्पण करेल त्याला मी कोणताही त्रास देणार नाही आणि त्यांच्या जीवनातील दुःख कमी करेल। तेव्हापासून शनिदेवाला तेल चढवण्याची परंपरा चालू आहे। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।